नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले 48 वर्षीय शब्बीर हजरत देसाई हे आपल्या मोपेड क्रमांक MS09 DC 6768 वरून कर्नाटकातील हुकेरी इथं नातेवाईकांच्या मैतासाठी मामा मोहम्मद अबू कादर खतीब यांना घेऊन सकाळी 11:30च्या दरम्यान घरातून बाहेर पडले होते. ते 12 ते 12:15च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल शहराजवळ असणाऱ्या RTO चेकपोस्ट नाका ओलांडत असताना बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो क्रमांक KA 25 AB 2734 ने डाव्या बाजूला जाऊन शब्बीर देसाई यांच्या मोपेडला जोराची धडक दिली. धडक बसताच शब्बीर हे आयशर टेम्पोच्या चाकाखाली पडले, तर पाठीमागे बसलेले मोहम्मद खतीब हे दुसऱ्या बाजूला पडले. यामध्ये शब्बीर देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले, तर मोहम्मद खतीब जखमी झाले. कागल RTO नाका परिसर अपघाताचे क्षेत्र बनले आहे. अवजड वाहनांना नागमोडी वळण घेत जावे लागते. यावेळी अवजड वाहनांवर नियंत्रण नसल्याने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काही जणांना जीव गमवावा लागतो, तर काही जणांना कायमस्वरूपी अपंगत्व येत आहे. मंगळवारी याच ठिकाणी आणखीन एका अपघातामध्ये एकाच दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे मदतीला धावलेले अनेक वाहनधारक संतप्त होऊन RTO चेक नाका बंद करावा अशी मागणी करत होते. या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. आज झालेल्या अपघातातील मयत शब्बीर देसाई हे आरोग्य खात्यात नोकरी करत होते. ते हातकणंगले तालुक्यातील भातोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. मनमिळावू आणि प्रत्येकाबरोबर आपुलकीने वागणाऱ्या शब्बीर यांचा अपघाती मृत्यू मन हेलावून टाकणारा होता. मयत शब्बीर यांच्या वडिलांचे 2 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या 40 दिवसांचा कार्यक्रम पूर्ण होण्याआधीच शब्बीरचा मृत्यू झाल्याने देसाई परिवारासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.